रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील कवठेमंकाळ तालुक्यातील शिरढोण येथील अग्रणी नदीवर दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड व पूल झाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी शिरढोण ग्रामस्थांच्या वतीने धोकादायक जुन्या पुलावर आंदोलन करण्यात आलं। बोरगाव येथे राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण असताना टोल नाक्यावर टोल वसुली सुरू झाली आहे। गेले 6 वर्ष झाली संघर्ष सुरू आहे। अनेक आंदोलने करण्यात आली। आंदोलनादरम्यान गुन्हे दाखल करण्यात आले होते, मात्र शिरढोण येथील अग्रणी नदीवरील पूल व दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड करण्यात आले नाहीत। आमदार रोहित पाटील आणि खासदार विशाल पाटील यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे। केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना भेटून निवेदन देण्यात आले होते, तरीही शासन या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत नसल्याचं दिसतंय। शासन मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी झाल्यास कोण जबाबदार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। अग्रणी नदीवरील जुन्या पुलावरून सर्व वाहतूक सुरू आहे। संपूर्ण जीर्ण आणि पुलाची पडझड झाली आहे। त्यावर मोठे भगदाड आणि खड्डे पडले। जीर्ण झालेल्या ब्रिजवरून शाळेची मुले, एसटी, बसेस आणि तासगावकडे जाणारी अवजड मोठ्या वाहनांची वर्दळ असते। अत्यंत धोकादायक बनलेल्या शिरढोण येथील अग्रणी नदीवरील पुलाचं तातडीने सर्वेक्षण करावं आणि दोन्ही बाजूला नवीन उभारण्यात यावेत। आज शिरढोण येथील अग्रणी नदीवरील पडझड झालेल्या ब्रिजवरती निदर्शने करण्यात आली। यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे दिगंबर कांबळे, शिवाजी कदम, बाळासाहेब पाटील, हनुमंत शिंदे, रामचंद्र पाटील, मच्छिंद्र पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। मिरज पंढरपूर रोडवरती शिरढोण हे सगळ्यात महत्त्वाचं गाव होतं आणि तसेच एसटीचा सुद्धा महत्त्वाचा थांबा होता। परंतु दोन्ही बाजूला पूल न करण्यामागे यांचं काय हेतू परस्पर काय म्हणजे षडयंत्र आहे का अशी शंका शिरढोणच्या तसेच आसपासच्या लोकांना सुद्धा येत आहे। आणि इथल्या सध्याच्या पुलाची जर अवस्था बघितली तर हा कधी पडेल आणि आत्ताचे खड्डे जर बघितले तर मोठ्यासुद्धा वाहनाला येता जाता येत नाही। आणि आमदार आणि खासदारांनी तसेच पत्र दिलेले आहेत। तसेच शिरढोणवासियांनी सुद्धा बऱ्याच वेळा आंदोलनं 5-6 वर्षे केलेली आहेत, पण त्याची दखल घेत नाहीत। त्यांनी प्रस्ताव तयार केला असं म्हणतात, परंतु त्याचं किती वेळ लागणार हा अजून काही त्यांनी आम्हाला सांगितलेलं नाही। परंतु हा जर पूल पडला तर त्याच्यामध्ये होणारी जीवितहानीची जबाबदारी कोण घेणार याची सुद्धा आता म्हणजे त्यांनी सांगायला पाहिजे। तरी हा पूल लवकरात लवकर करून इथल्या सर्व आसपासच्या गावांचं तसेच हायवेच्या कामाचं लवकरात लवकर पूल बांधून सर्वांची सुटका करून शिरढोणचं एक स्वप्न पूर्ण करावं आणि शिरढोणचं महत्त्व वाढवावं एवढी विनंती करतो। अग्रणी नदीवर शिरढोण येथे हायवे लगत जो जुना ब्रिज आहे हा पूर्ण मुडकई झाला असून तो कधी पडण्याच्या अवस्थेत आहे। त्यावरती एसटी असेल, अवजड वाहने असतील, टू व्हीलर असतील, येथील हायस्कूलवरती जाणारी लहान मुलं असतील, ही सगळी मुलं ह्या ब्रिजवरून ये जा करत आहेत। आणि हा ब्रिज कधी पडेल असं शासन वाट पाहतोय का? गेली 6 वर्ष झालं हायवेचं काम सुरू व्हायच्या अगोदरपासून आम्ही या अग्रणी नदीवरती दोन्ही बाजूला हायवेला सर्व्हिस रोडवरती ब्रिज झाला पाहिजे ही मागणी करून आम्ही इथले गावकरी सगळे आम्ही त्यामध्ये मागणी करतोय। असं असताना अनेक वेळा आदरणीय नितीन गडकरी साहेब असतील, शासनाद्वारे अनेक वेळा त्यांना भेटून निवेदन देण्यात आलेले आहे, मागणी केलेली आहे, तरीसुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये शासन यामध्ये दखल घेताना दिसत नाही। इथल्या आमच्या तासगाव कौटुंबिकाचे विद्यमान आमदार असतील, आदरणीय रोहितदादा पाटील असतील, खासदार विशालदादा पाटील असतील, यांनीही पत्राद्वारे त्यांना मागणी केलेली आहे। असं असताना तो शासन यामध्ये कोणत्याही प्रकारचे गंभीरपणे दखल घ्यायला तयार नाही। शासन राज्यभरामध्ये होत असलेल्या पुलं कोसळून जे काही दुर्घटना होत आहेत तशा दुर्घटना कौटुंबिक तालुक्याच्या शिरढोणमध्ये होण्याची शासन वाट पाहते का? यामध्ये शेकडो लोकांचा जीव घेण्याची शासन वाट पाहते का? असा प्रश्न इथल्या गावकऱ्यांना पडला आहे। म्हणून आज आम्ही इथले सगळे गावकरी एकत्रित येऊन या आमच्या शिरढोण येथील अग्रणी नदीवरचा हा जो जुना ब्रिज आहे हा जो पडण्याच्या अवस्थेत आहे याच्यावरती आम्ही उभा राहून आज आम्ही मागणी करतोय की शासनानं तातडीनं लवकरात लवकर अग्रणी नदीवरती शिरढोण येथे दोन्ही बाजूला कोणत्याही परिस्थितीमध्ये वर्षभराच्या आतमध्ये ब्रिज बांधावा। ह्या पावसाळ्यामध्ये हा ब्रिज राहतोय की नाही अशा परिस्थितीची अवस्था यामध्ये झाली आहे। शासनाने याचं सर्वेक्षण करावं। या ब्रिजला अनेक